कारण चीन सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सचं ट्विटर अकाउंट आता भारतामध्ये बंद करण्यात आलेलं आहे। केंद्र सरकारचा हा निर्णय आहे, अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहू शकतोय भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता चीन सुद्धा यात प्रवेश करतोय का हा प्रश्न उपस्थित होतोय। याच ट्विटर खात्याचा वापर करत याच मार्फत चीनी प्रोपगंडा पसरवण्याचं काम सुरू होतं हे आता समजलंय आणि त्यानंतर ग्लोबल टाइम्स हे चीन सरकारचं मुखपत्र याचंच ट्विटर आता भारतामध्ये बंद केलं गेलंय। दरम्यान आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। प्रमोद, काय अधिक माहिती आहे? मृगा, खरं तर पाकिस्ताननंतर भारताच्या निशाण्यावरती चीन आलेला आहे असं म्हणायला यामुळे वाव आहे। कारण चीनकडनं ज्या पद्धतीनं चीनी प्रोपगंडा आहे तो भारतामध्ये पसरवला जात होता, त्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं हा खूप मोठा निर्णय घेतला असं म्हणावं लागणार आहे। ग्लोबल टाइम हे चीनचं मुखपत्र आहे आणि त्याच मुखपत्राच्या मार्फत चीनचा प्रोपगंडा भारतामध्ये पसरवला जात होता आणि म्हणूनच भारत सरकारनं चीनचं ग्लोबल टाइम्सचं ट्विटर अकाउंट जे आहे ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। का आज सकाळी जर आपण बघितलं तर अरुणाचल प्रदेशमधील काही गावांना चीनने नावं देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचा निषेध भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेला होता। परराष्ट्र मंत्रालयाने चीनला ठणकावून सांगितलं होतं की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील अशा पद्धतीचे ठणकावून सांगितल्याच्या नंतर ही खूप मोठी कारवाई खरं तर चीनच्या वरती केली गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। पाकिस्तान ज्या पद्धतीने मागच्या काही काळापासून कुरापती करत होता त्याला चीनकडनं पाठिंबा दिल्याचं वारंवार बघायला मिळालेलं होतं आणि आता पाकिस्तानच्या कुरापती एकीकडे बंद झालेल्या असताना, त्या कमी झालेल्या असताना चीन कुरापती करत असताना बघायला मिळते आणि म्हणूनच चीनला भारताकडनं थेट इशारा आणि म्हणूनच त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती बंदी घालण्याचा मोठा निर्णय भारत सरकारनं घेतल्याचं आपल्याला बघायला मिळते। नक्कीच प्रमोद, अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्ही दिलेली आहे की भारतानं चीनचं सुद्धा ट्विटर अकाउंट आता बंद केलेलं आहे।